दुरुस्त केलेला तो हातपंप पाणी पुरवठा बंदच्या काळात ठरतोय संजीवनी। शेगाव नगर परिषद हद्दीत असलेल्या प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांना पाण्याची सोय व्हावी म्हणून कधी काळी नगर परिषदेच्या वतीने हातपंप बसवण्यात आले होते। शेगाव शहराला अनियमित होत असलेल्या पाणी पुरवठ्याच्या काळात महत्त्वपूर्ण ठरल्यामुळे पाणी वापरण्याकरिता या हातपंपावर नेहमीच गर्दी असायची। त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा होता। परंतु नव्याने सुरू झालेल्या पाणी पुरवठा योजनेमुळे नैसर्गिक स्रोत असलेल्या या हातपंपाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष केले होते। परंतु नगर परिषद प्रशासनाकडे स्थानिक नागरिकांच्या वतीने वारंवार निवेदने देऊन प्रभाग क्रमांक 1 मध्ये होलारपुरा येथील हातपंप दुरुस्त करावा अशी मागणी सातत्याने नागरिकांच्या वतीने करण्यात येत होती। तरी वारंवार मागणीनंतर नगर परिषदेच्या वतीने पाणी पुरवठा विभागाच्या वतीने हा हातपंप दुरुस्त करण्यात आला। त्यामुळे स्थानिक व जागरूक नागरिकांच्या वतीने नगर परिषदेचे आभार मानले। नुकताच काही 4 ते 5 दिवसापूर्वी शेगाव शहराला वारी हनुमान येथील धरणातून होणारा पाणी पुरवठा हा तांत्रिक दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला। त्यामुळे शेगाववासियांना पाण्यापासून दूर राहावे लागले, पाण्याकरिता भटकंती करावी लागली। परंतु या प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांकरिता बंद असलेला हातपंप नगर परिषद प्रशासनाने सुरू केल्यामुळे या परिसरातील नागरिकांना वापरण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने यावेळी स्थानिक नागरिकांच्या वतीने नगरपालिकेचे आभार मानण्यात आले। तरी नगर परिषद प्रशासनाने शेगाव शहरात असलेले नादुरुस्त हातपंप तसेच नैसर्गिक पाण्याचे स्रोत जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा व याकरिता विशेष मोहीम राबवावी अशी मागणी जाणकार नागरिकांच्या वतीने होत आहे। तरी नैसर्गिक स्रोत व जुने असलेले पाण्याचे स्रोत हे टिकवण्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घ्यावा। जनसमूह न्यूज शेगाव।